रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा। पवित्र अवीट सुरस गोड श्री रामायण या रामकथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व राम उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। कालच्या कथा सत्रामध्ये काल खूप भारतीय लोकांच्या जीवनातला आनंदाचा दिवस होता, म्हणून आपण राम वनवासाला पाठवले नाही, फक्त तिथपर्यंत कथा सत्रामध्ये आपण गेलो। सगळे अयोध्या नगरीमध्ये खूप आनंद आहे। कशाचा? की राम भगवान आले मिथिला नगरीवरून सीता स्वयंवराचा सोहळा पूर्ण करू, पण येताना एकटे नाही आले। राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चारही भावंडांची लग्न झालेली आहेत। सर्वप्रथम कथा मंडपामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीला माझं वंदन आहे। सर्व हरिभक्त परायण मंडळ सगळ्यांना माझं सादर वंदन, सप्रेम जय हरी। सगळ्यांचा नामोल्लेख, मला नावं लक्षात राहत नाहीत, त्याच्यामुळे नामोल्लेख न करता सगळ्यांच्या चरणावर सादर वंदन करते। परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविक जन, आपल्या सगळ्यांनाही वंदन। राम भगवान अयोध्येमध्ये आले आणि अयोध्या सजली। काल खूप सजलेली, आजही अयोध्या, लोकांची खूप गर्दी अयोध्येमध्ये सध्या। प्रत्येकाला ओढ निर्माण झाली रामललाची सुंदर मूर्ती पाहण्याची। सीताराम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे, मुहे मीठो मीठो शरयू जीरो पानी लागे। पवित्र श्री राघवेंद्र सरकाराची कथा, त्या कथेमध्ये आपण प्रवास करत आहोत। कालच्या सत्रात आपण इथपर्यंत जाऊन पोहोचलो की कैकेयी माता दशरथजीकडनं 2 वरदानांची मागणी करतात। कैकेयीला विश्वास नव्हता, उद्या रामराज्याभिषेक होणार आहे आणि आज आपण भरतासाठी गादी कशी मागायची, कसं शक्य आहे? पण मंथरा म्हणते, कैकेयी तू तयार झालीस ना, बस ठीक, पुढची जबाबदारी माझी। तुला तुझ्या पतीनं राजानं 2 वरदानं दिलेली आहेत, ती वरदानं मागून घे। सारी अयोध्या रामाच्या बाजूने राहू दे, पण अयोध्येचा राजा तुझ्या ताब्यात आहे। शपथ घाल रामाची आणि मग वरदान माग, तशी मागू नकोस। कैकेयी माता म्हणते, स्वामी मी काही मागितलं ना, तुम्ही फक्त मला नादी लावता, देत नाही। रामाची शपथ घेतो, कैकेयी तुझे मागशील ते मी देईल। फसला राजा, प्राणाही पेक्षा प्रिय राम, आणि त्याच रामाची शपथ घेतल्यामुळे अडचण निर्माण झाली। एका वराने द्या माझ अंदन, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास। एका वराने द्या माझ अंदन, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास। आता याच्यातून बऱ्याच काही गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला। सगळ्यात पहिला मुद्दा, जीवनामध्ये मित्र करावा, मैत्रीण करावी, पण जीवनामध्ये मंथरेसारखी मैत्रीण करू नका आणि दुर्योधनासारखा मित्र जीवनात कधीच करू नका। दुर्योधनासारखा मित्र कधीच जीवनात करायचा नाही आणि मंथरेसारखी मैत्रीण जीवनामध्ये करायची नाही। ज्या दिवशी तुमच्या जीवनात मंथरासारखी मैत्रीण येईल ना, त्या दिवशी अंतःकरणातला राम कधी वनवासी होईल तुम्हाला सुद्धा कळणार। कोण आहे मंथरा? तर जी दुर्विचारी स्त्री आहे, जिला देवधर्म आवडत नाही, जिला सत्कर्म आवडत नाही, चांगल्या गोष्टी ज्या बाईला आवडत नाही, चुकूनही तिची संगती कधी करू नका। भले ती किती शिकलेली असू द्या, किती श्रीमंत असू द्या,
तशा बाईची चुकूनही संगत करायची नाही. पण जिला अध्यात्म कळतं, जिला परंपरा कळतात, जिला आदर कळतो, जिला मान कळतो, जिला श्रद्धा कळते, ती सखी बनवा आपली, ती मैत्रीण असावी. पण मंथरे सारखी मैत्रीण ज्या दिवशी जीवनामध्ये येईल ना, या मंथरेनं कैकईचा राम वनवासाला पाठवला. तुमच्या अंतःकरणातली सद्गुण म्हणजे रामच आहे. आपल्या अंतःकरणातले सद्गुण म्हणजे काय आहे? रामच आहेत. मंथरासारखी मैत्रीण जर जीवनामध्ये आली तर अंतःकरणातला श्रद्धारूपी राम कधी वनवासी होईल आपल्याला कळणार नाही. जर आपली मैत्रीण, आपण जर म्हटलो चला संध्याकाळी कथा आहे, चला कथेला, आणि तुमची जर मैत्रीण म्हटली नको बाई आज नको कथेला, आज आपण टीव्हीवरती चित्रपट पाहू, तर समजावं ती मंथर आहे. अशी मैत्रीण काही कामाची नाही. कुणी जर म्हटलं चला कथा ऐकायला, मैत्रीण म्हटली चल कथा ऐकायला, ती दुसरी मैत्रीण म्हणते नको सासूला जाऊ दे, सासू गेली ना मग घरात आपण शेवायाचा भात आणि तूप करून खायचं, त्यांना जाऊ दे कथा ऐकायला. अशी मैत्रीण नकोय. की जी मैत्रीण आपल्यातल्या दुर्गुणांना वाढाव देईल, दुर्गुणांना खतपाणी घालणारी मैत्रीण काही कामाची नाही. मंथरेला कधी जीवनामध्ये स्थान देऊ नका. कैकईची मैत्रीण आहे मंथरा. तिनं कैकईला शिकवले, कैकई भरताला गादीन रामाला वनवास. पण याच्यातून पण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. मंथरेनं शिकवताना शिकवलंय काय? भरताला गादी आणि रामाला वनवास. पण कैकईनं मागताना काय मागितलं? भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. मंथरेनं 14 वर्ष शिकवले होते का? नाही. 14 वर्ष मंथरेनं शिकवलेच नव्हते, पण कैकईनं मागताना 14 वर्ष मागितले. बरं 18 नाही बोलली, 20 नाही बोलली, जन्मठेप नाही म्हटली, 14च म्हटली कैकई. 14च का? तर अध्यात्म दृष्टीने जर याचं चिंतन केलं तर इथेही कैकईची अयोध्येच्या राजगादीशी असणारी एकनिष्ठता लक्षात येते. कैकईला माहिती होतं माझा पती राजा दशरथ प्रतापी आहे, पण एका गोष्टीमध्ये कमजोर आहे. म्हातारपणात त्यानं मला पत्नी बनवलंय. मग भविष्यात जो कोणी राजा या अयोध्येच्या राजगादीवर बसल, कारण या अयोध्येच्या गादीवर सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचाही विश्वास आणि श्रद्धा आहे. कारण ही गादी प्रजेला पुत्राप्रमाणे, लोकांना लेकराप्रमाणे आणि सही न्यायदान करण्याचं काम करते. ती या गादीवर बसणारा राजा जनतेला लेकरासारखा सांभाळणारा असावा. तो 14 गोष्टीमध्ये परिपक्व असावा. एकही गोष्ट, एकही गुण त्याच्यामध्ये कमी नसावा. 14 गोष्टीमध्ये परिपक्वता प्राप्त केलेला राजा अयोध्येच्या गादीवर बसावा. म्हणून कैकईनं 14 वर्षाचा विषय काढला. त्या 14 गोष्टी कोणत्या? तर अयोध्येच्या गादीवर बसलेल्या राजाच्या ताब्यात 14 गोष्टी असाव्यात. कोणत्या? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे झाले 4. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, 5 + 5 10 + 4 14. या 14 गोष्टीवर ज्यानं ताबा मिळवला तोच या गादीवर बसणार. आणि या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्याची ताकद फक्त रामामध्ये होते, दुसऱ्या कोणामध्येच नव्हती. म्हणून रामरायाला 14 वर्ष या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी. 14 गोष्टी. मला सांगा, जीभ आपलीच आहे पण आपला त्याच्यावर ताबा आहे का? हाय शुगर असते तरी चहा प्यावा वाटतो की नाही? झोपले का काय? शुगर हाय आहे, जास्त आहे शुगर, तरी पण चहा प्यावा वाटतो की नाही? जिलेबी पाहिली की तोंडाला पाणी का बरं सुटतं आपल्या? याचा अर्थ काय? इंद्रिय आपलेच आहेत पण आपल्या ताब्यात नाहीत. तोंड आपलंच आहे पण आपल्या ताब्यात आहे का? नाही. सगळ्या ग्रंथ पुराणामध्ये सांगितलंय कानानं निंदा ऐकू नका आणि तोंडानं निंदा करू नका. तरी पण माणसं केल्याशिवाय, ऐकल्याशिवाय राहतात का? नाही. किती प्रामाणिक आहेत ना तुम्ही, प्रत्येक गोष्टीचं खरं खरं उत्तर देता. इंद्रिय आपलीच आहेत पण आपल्या ताब्यात नाहीत. डोळ्यांचा कधी अनुभव घ्या, तिकडे पाहायचं नाही ठरवलं का डोळे कधी पाहून येतील सांगता येत नाही. मग ही इंद्रियावरती ताबा ठेवणं सोपं नाही. आणि या
इंद्रियावर ताबा ठेवण्याचं या 14 वर्षामध्ये काम रामरायानं केलंय, राम भगवंतानं. म्हणून 14 गोष्टीवर ज्यानं जय मिळवलाय तोच अयोध्येच्या राजगादीवर बसणार. आणि सांगू तुम्हाला, या रामायणामध्ये कैकेयी मातेचं पात्र असं आहे ना की त्या बिचारीला आज पण लोक काय बोलतात, चुकीचंच बोलतात. कैकेयी नाव सुद्धा कुणी ठेवत नाही. का आहे आपल्या गावात एखादी कैकेयी? नावाची म्हणते मी, गुणाची नाही म्हणत. नाही ना, का बरं एवढं नाव वजा झालं आपल्यामधून ते? पण कैकेयी आईचा त्याग कळाला का कुणाला? रामाची जननी कौशल्य आहे, पण रामायणाची जननी कैकेयी आहे, जिच्यामुळे रामायण जन्माला आलं. किती मोठा त्याग आहे कैकेयी मातेचा. भागवतामध्ये समुद्र मंथन पाहिलं असेल तुम्ही. देव दैत्यांनी समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनातून सगळे पहिले विष बाहेर आलं. आणि ते विष कोणी घेतलं? महादेवानं घेतलं. म्हणजे महादेव भोळे आहेत ना, सगळ्या देवामध्ये भोळा देव महादेव, बाकीचे देव फार चॅप्टर आहेत. विष बाहेर निघालं तर सगळे देव महादेवाकडे पळाले. भोलेनाथ हे विष घ्या, विष घ्या. आणि अमृत मिळाल्यानंतर किती लोक देवांना महादेवाची आठवण आली? खरं सांगा बरं मला. एका तरी देवाला महादेव आठवले का? त्यांचीच भांडणं लागली तिकडे, आम्हाला पाहिजे ना, आम्हाला पाहिजे अमृत. मग महादेवाला विष का पाजलं या लोकांनी, या देवांनी? तर महादेव भोळे आहेत. व्यवहारात सुद्धा पहा भोळी माणसं. हे बघा, कथा संपल्यानंतर चटई उचलण्याचं काम चॅप्टर करत नाही. जे भोळसट आहे का त्यालाच वया बंड्या उचल वर एवढी चटई. बंड्याला पप्याला आपण चट्या उचलायला सांगतो. चॅप्टर थांबतात का? चॅप्टर हा हात धुवून हा पहिल्याच पंक्तीला निघाले घरी. कुठे तुम्ही तात्या? हा म्हणजे आता आराम करतोय, झोपलो. अर्थ काय याचा? भोळी माणसं. भोळ्या देवाला विष दिलं या देवांनी. तसं जसं भागवतामध्ये समुद्र मंथन आहे ना, तसं रामायणामध्ये सुद्धा मंथन आहे. आणि या रामायणाच्या मंथनातून पहिलं विषच बाहेर आलंय. जसं भागवतातलं विष महादेवानं घेतलं, तसं रामायणातलं जे विष निघालं ते भोळ्या. पूर्ण रामायणामध्ये भोळं पात्र एकच आहे, तिचं नाव कैकेयी आहे. कैकेयीला काय म्हणतात? कैकेयी ही भोळी राणी आहे. मंथरा सुद्धा काय म्हणते? कैकेयी तू भोळी आहेस ग. म्हणजे कैकेयीनं रामायणामध्ये मंथन केल्यानंतर जे विष बाहेर आलं ते विष घेण्याचं काम कैकेयी मातेनं केलंय. आणि कैकेयी मातेनं एवढं विष घेतलं, बिचारीनं एवढं विष घेतलं, रामायण आपल्याला दिलं. आणि तिनं विष घेतलं, असं विष घेतलं की आजही तिचं नाव कुणी आपल्या लाडक्या लेकीचं ठेवत नाही. हे विषच घेणं म्हणायचं का? हे विषच घेणं आहे. म्हणजे महादेवासारखी भूमिका रामायणामध्ये माझ्या कैकेयी मातेची आहे. सत्कारण हार कुणी स्वीकारल, सन्मान तर कुणी पण स्वीकारल, पण अपमान स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जगामध्ये ज्याला अपमान पचवता येतं ना तोच मोठा होत असतो बरं. ज्याला अपमान पचवता येत नाही त्यांना कधी स्वप्नच पाहायचं नाही मी कधी मोठा होईल म्हणून. आता राळेगण सिद्धीला दुर्गा देवीच्या काळामध्ये नवरात्रामध्ये महिला कीर्तन महोत्सव झाला. आणि तिथे जो महिला कीर्तन महोत्सव झाला त्या महिला सप्ताहाला पार पाडण्यासाठी आपल्या संस्थेतल्या सगळ्या मुली गेल्या होत्या. राळेगण सिद्धी म्हणजे पद्मश्री अण्णासाहेब हजारे समाजसेवक, त्यांच्याकडे. आणि अण्णांच्या सानिध्यामध्ये 9 दिवस आपली लेकरं होती. आपल्या संस्थेतले गायक वादक मुली, टाळकरी. या परमेश्वरताईचं कीर्तन सुद्धा राळेगण सिद्धीला होतं की तुमच्या गावात पण परमेश्वरताईचं कीर्तन झालेलं. तर अण्णांच्या सहवासात आपली लेकरं 9 दिवस होती. काल्याचं कीर्तन पद्मावती देवीच्या कृपेनं माझ्याकडेच होतं. तिथे देवीचं नाव पण पद्मावतीच आहे. तर अण्णासाहेब हजारे, अण्णांनी 9 दिवसाच्या काळात त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय संघर्ष केले, काय काय त्याग केला, हे सगळं लेकरांना समजावून सांगितलं, आपल्या संस्थेतल्या मुलींना. आणि शेवटच्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की ज्याला अपमान पचवता येतो जगामध्ये तोच मोठा होतो. म्हणून काही जरी नाही जमलं तरी अपमान पचवायला शिका. याचा अर्थ स्वतःचे पेशन्स म्हणजे आपली सहनशीलता वाढवा. आता लोक सहनशील नाही राहिली. आरे म्हटलं की कार्य म्हणायला तयारच असतात. का प्रत्येकाला वाटतं मी कशामुळे लहान? कोणीच लहान नाही.
पण माणसाची भूमिका आता तशी राहिलेली नाही. कैकेयी मातेनं खूप मोठी सहनशीलता ठेवली आहे आणि रामाला वनवासाला पाठवण्याचं धाडस तिनं केलं. पण मागताना काय मागितलंय? आयुष्याचा वनवास नाही, फक्त 14 वर्षाचा. त्याच्याही पाठीमागे कारण आहे की 14 गोष्टीमध्ये राम परिपक्व व्हावेत, म्हणून 14 वर्ष वनवास. एका वराणी द्या माझ अंतण, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराणी रामासाठी 14 वर्ष वनवास. मागितला. राजा व्याकुळ झाला. ए कुटील कैकेयी, मी भरताला गादी देतो ग, पण माझ्या रामाला वनवासाला का पाठवते? कैकेयी, तू तर भरतापेक्षा जास्त प्रेम रामावरती करतेस, आणि तुला काय झालं हे असं? सांग ना, असं का बोलतेस तू? स्वामी, हे असं का बोलते हे मला काहीही विचारू नका. फक्त मला एकच माहिती आहे, माझ्या भरताला गादी आणि रामाला वनवास. कैकेयी, हा अयोध्येचा राजा तुला भीक मागतो ग, तुला पदर पसरतो, पण रामाला वनवासाला पाठवू नको ग. सुकुमार राघव या अयोध्येचा प्राण आहे, माझा श्वास आहे. राम वनवासाला गेले तर हा श्वास कधी थांबल सांगता येत नाही. कैकेयी, समजून घे, माझी पोट तिडकीची भाषा समजून घे, माझी तळमळ समजून घे. कैकेयी माता ऐकत नाही. महाराज, जे मागितलंय ते द्यावंच लागेल, नाही तर साऱ्या जगाला ओरडून सांगेल हा अयोध्येचा राजा शब्द सांभाळत नाही, यानं परंपरेला दाग लावलाय. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. सांगेन सर्वांना, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. या राजानं वचन भंग केला, शब्द सांभाळला नाही. रघुकुलाची परंपरा राजा दशरथाच्या काळात मोडली. सांगेन मी लोकांना. दशरथजी व्याकुळ झाले. तेवढ्यात खिडकीतून आवाज आला, हमारे राजा रामचंद्र होंगे, हम उनकी प्रजा. गरम तेल कानात टाकावं असं दशरथजीला झालं. गरकन भुरळ आली, धडामकन जमिनीवरती पडले. दशरथजी व्याकुळ झाले. फक्त तोंडामध्ये राम 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 राम. अयोध्येतल्या लोकांना कसली कल्पना नाही. राम दुसऱ्या दिवशी पहाटे उठले. ज्या दिवशी राज्याभिषेक व्हायचा त्या दिवशी आपले बाबा दिसणार, आई दिसेना, म्हणून राम शोधायला निघाले. कुणीतरी सांगितलं कोप भवनामध्ये महाराज आणि कैकेयी मा आहेत. भगवान आले. झोपेतून उठलेला वेश होता, तसा काही आवरलेलं नव्हतं. सकाळ सकाळ राम पाहतात आई रुसून बसलेली, बाप जमिनीवर पडलेला. बाबा, माझ्या ताई दादांनो, दादेगावकरांना जरा चित्र डोळ्यासमोर आणा. अयोध्येचा प्रतापी राजा, पण पत्नीच्या हट्टापुढे जमिनीवर पडलाय. तुमच्या घरातला कर्ता पुरुष जमिनीवर असा आडवा पडला, बायको रुसून बसली. हे चित्र डोळ्यासमोर आणा. कसं वाटतं हे पाहायला, ऐकायला? चांगलं वाटतं? नाही ना, नाही चांगलं वाटत. मग अयोध्येचा प्रतापी राजा जर जमिनीवर पडलेला असेल तर रामललाच्या अंतकरणात काय भाव निर्माण झाले असतील? आई, बाबा असे का पडले? काय झालं? काही नाही रामा, एखादी गोष्ट तुझ्या वडिलांना मागितली आणि ती जर त्यांना जर द्यायची नसेल तर असंच नाटक करतात. आई, माझ्या बाबांना तू काय मागितलं?
माझ्या बाबांनी काय दिलं नाही तुला सांग बरं, मी देतो. काही नाही राघवा, मला आज दिलेली 2 वरदानं मागितली, मनानं काहीही मागितलं नाही. जे मला दिलं ना तेच मागून घेतलंय. आई काय देत नाहीत बाबा तुला, मला सांग. मी देतो मा, मला सांग. काही नाही राघवा, माझ्या भरतासाठी अयोध्येची गादी मागितली रे, आणि तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. हे रामाच्या तोंडावर सांगितलंय कैकेयी मातेनं. विचार करा, काही तासामध्ये ज्या राजकुमाराचा राज्याभिषेक होणार आहे त्याला सांगतात तुला वनवासाला जायचंय आणि तुझ्या भावाला गादीवर बसवायचंय, पण चेहऱ्यावर थोडा सुद्धा रामाचा बदल नाही. काय ताकद आहे रामरायाची, काय सहनशीलता आहे, किती मोठं धैर्य आहे. मला सांगा, आपल्यात हे धैर्य आहे का? हा, अरे पंक्तीला वाढता वाढता जर उशीर झाला तर आपण चवताळतो, हे इकडं आण असं करतो आपण त्या माणसाला. पंक्तीला वाढ करताना जर उशीर झाला, आपलं पात्र सोडून त्याच्या पुढच्याला वाढलं तर टेन्शन होतं आपल्याला. मला का वगळलं, याला काही कळत नाही का, याला काही दिसत नाही का? अण्णासाठी जर ही आपली अवस्था असेल, ज्याला गादी डावलली, ज्याला गादीवरून डावललंय, त्याच्या चेहऱ्यावर किती मोठा क्रोधाचा भडका व्हायला पाहिजे होता चेहऱ्यावरती, किती क्रोध उचंबळून यायला पाहिजे होता. पण राम शांत आहे. हेच रामाकडून शिकायचंय. जीवनामध्ये अनुकूलता प्रतिकूलता येतच असते. प्रत्येक उगवलेला दिवस आपलाच असेल असं नाही. कधी कधी ठरवलंय त्याच्यापेक्षा मनाच्या विरुद्धच घडत असतं. कधीच जागा सोडायची नाही, विचलित व्हायचं नाही, ठाम थांबायचं आणि आलेल्या प्रसंगाला ताकदीनं सामोरं जायचं. आपला विवेक ढासळू द्यायचा नाही. सतसत विवेक बुद्धीनं विचार करायचा आणि नंतर पाऊल उचलायचं आणि त्यातून चांगलं काय वाईट काय ते पाहायचं. आपल्यातला विवेक जागा व्हावा, आपल्यातलं धैर्य जागं व्हावं, आपल्यातली सहनशीलता वाढावी, याच्यासाठी आपल्याला रामायण ऐकायचं. आता माणसाची सहनशीलता कमी झाली आहे आणि हे रोजच्या अनुभवात येत असेल आपल्याला, रोज नित्याच्या. पण सहनशील व्हा. खरंच तुम्हाला जीवनात महान बनायचं असेल ना, उगीच रामाचं चरित्र आदर्श आहे का? या भारताची ओळख म्हणजे रामचरित्र आहे. रावणाकडे सोन्याचं नगर होतं. रावणाच्या बंदीशाळेत 33 कोटी देवता होते. रावणाकडे मनुष्यबळ होतं. एकट्या रावणाला 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होती, 1,25,000 नातू होते. एवढा त्याचा मोठा विस्तार होता. मनुष्यबळ, सैनिक सगळे ताकदीचे होते. आणि त्याच्या तुलनेमध्ये रामरायाकडे तर ताकदवान मनुष्यबळ पण नव्हतं, सैन्यही नव्हतं. बर, राज्यही स्वतःच सोडून वनवासामध्ये फिरत होते. नगर सोन्याचं म्हणावं तर सगळ्या वनातच राहत होते. राहायची सोय नाही तर नगराची व्यवस्था कशी? पण तरीही बलाढ्य रावणाला रामानं पायदळी तुडवलंय. बलाढ्य रावणाचा अंत केला, रामाचा विजय झाला. ज्यानं झाडाची साल अंगावर घातली, झाडाची साल अंगाला गुंडाळून ज्या रामानं 14 वर्ष वनात विहार केला, वनवास भोगला, त्या रामाचा विजय का झाला? एकच कारण आहे. रावणाकडे सोनं होतं, सत्ता होती, संपत्ती होती, बल होतं, सगळं होतं, पण चरित्र नव्हतं. रावणाकडे सगळं होतं, फक्त चारित्र्य नव्हतं. आणि रामाकडे चारित्र्याची ताकद होती, म्हणून रामाचा विजय झाला. म्हणून तुलसीदासजीनं या रामायण ग्रंथाला नाव काय दिलं? रामचरित्र मानस. रामचरित्र, रामचरित. त्याच रामरायाचं चरित्र उभ्या जगाला आपला भारत देश चारित्र्याचे धडे, चारित्र्याचा आदर्श सगळ्या जगाला देतोय आपला भारत देश. आणि त्याचे पूर्ण सूत्रधार, करता धरता कोण आहेत? तर राम आहेत. सगळ्या गोष्टी फार सुंदर आहेत माझ्या ताई दादांनो, खूप छान आहेत. एक सुंदर गोष्ट, माझ्या बोलण्यातला भाव
सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं. रामचरित्रामध्ये एवढं स्वतःला त्या रामचरित्राच्या तराजूमध्ये ठेवून पहा. ज्या राजाला गादी मिळणार आहे, त्या राजकुमाराला वनवास मिळाला. चेहऱ्यावर थोडा सुद्धा राग, द्वेष, मत्सर, क्रोध, विकार यातला कुठलाच विकार असा भडकला नाही चेहऱ्यावर. तर राम म्हणतात, आई खूप चांगलं केलंस तू. भाजी जर मीठ जास्त पडलं तर तुम्ही ताट फेकून मारता. भाजीत मीठ जास्त पडलं तर. इथे तर खूप मोठं राजकारण चाललंय की रामाला वनवासाला पाठवायचंय. पण राम थोडे सुद्धा विचलित झाले नाही. राम म्हणतात, आई बरं झालं मला वनवासाला पाठवते ना. माझी पण इच्छा होती की भरत गादीवर बसावा. आई, वनात जाऊन संतांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. खूप चांगलं झालं. पण दशरथजी म्हणतात, लेकरा, या दृष्ट कुटील कैकईचं ऐकू नकोस. नको जाऊ राघवा. भरताला गादी पाहिजे ना, देतो मी. लोकांना सामोरं पण जातो. पण लेकरा, तू वनवासाला जाऊ नको रे. म्हातारपणाला राम, तुम्ही 4 लेकरं मला मिळालात. आता ह्या डोळ्यांनी डोळे मिटायच्या आत तुला राजगादीवर बसलेलं पाहायचं मला राघवा. ठीक आहे, काही हरकत नाही. माझा भरत आणि तू मला वेगळे नाही आहेत. पण तुला वनवासाला गेलेलं मला पाहावल्या जाणार नाही. मी जिवंत राहू शकत नाही. राम, तुम्ही माझा श्वास आहात. पण राम म्हणतात, बाबा, परंपरेला का दाग लावायचा का? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. वचनभंग होणार नाही बाबा. मी वनवासाला जातो. विचार करा, रामायणामध्ये दशरथजींना वाटतंय माझ्या लेकरानं माझं ऐकू नये. वनवासाला जायचं हा जो निर्णय आहे ना, माझ्या लेकरांना नकार द्यावा. सैन्य घेऊन माझ्या अंगावरती धावून यावं, मला बंदी शाळेत टाकावं. बापाला वाटतंय लेकरानं माझ्या उलट वागावं. त्रेतायुगातल्या बापाला वाटतंय लेकरानं माझं ऐकू नये. आणि कलियुगातल्या बापाला वाटतंय माझ्या लेकरानं माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नाही. आत गेली असते ती वनवासाला, काय काय बोलली असती बरं तुम्हाला? याचा अभ्यास न केलेला बरा. सांगू शकत नाही, एवढं अवघड झालं असतं. पण राम किती संयमी आहे. राम म्हणतात, बाबा तुम्ही जीवाला खाऊ नका. आता 14 वर्ष पूर्ण होतील, पण परंपरा सांभाळायची आपल्याला. बाबा वनवासाला जातो मी. नको लेकरा, वनवासाला जाऊ नको. त्यावेळेला वडिलांना वाटतंय माझ्या लेकरानं माझं ऐकू नये. आणि आताच्या बापाला वाटतंय माझ्या लेकरानं शब्दाच्या बाहेर जाऊ नये. पण एक गोष्ट सांगते तुम्हाला, तरुणी मुलं असतात, आई वडिलांचं ऐकत नाहीत, मनाविरुद्ध वागतात, मनातील तसंच जगतात. आई वडिलाला वाटतं त्यांनी शिकावं, चांगलं राहावं, 4 लोकांनी त्याला चांगलं म्हणावं, असं प्रत्येक मायबापाची इच्छा असते. तरुणी वांड पोरं असतात, पण मायबापाला काय करतात, मायबापासोबत चुकीचा व्यवहार करतात, चुकीचं बोलतात, ऐकतच नाहीत. आईचं तर काही कसलंच ऐकत नाहीत. त्याच्यासाठी एक उपाय करा. 3 महिने 10 दिवस एक उपाय करायचा. कोणता? भगवान शंकराला सकाळी सकाळी देवाला पाणी घालायचं, तांब्याभर पाणी. कसं घालायचं ते मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला कळेल. ज्यांची मुलं ऐकत नाहीत, मुलं शब्दाच्या उलटी जगतात, आई वडिलांच्या मनाचा विचार करत नाही, घरात काहीतरी भयंकर घडल असं जर लेकरांचं कृत्य असेल, असा जर लेकरांचा व्यवहार असेल, तर प्रयत्न करा. कारण कुणी समजावून सांगूनही त्यांच्या जर डोक्यात बदल होत नसेल, कुणी समजावून सांगूनही जर त्यांच्यावर फरक पडत नसेल, तर शेवटी देवाशिवाय आपलं गाऱ्हाण ऐकणार तरी कोण आहे दुसरं? म्हणून देवाला सांगा. आणि तुमची साधना जर फळाला आली तर नक्कीच भगवान काही ना काही बदल करतील. तुमच्या मुलाला सद्बुद्धी निर्माण होईल आणि त्याच्या अंगातला जो उन्हाळपणा आहे ना, तो कमी होईल. महादेवाला पाणी घालायचं कधी? सकाळीच घालायचं. कधी? तुमच्या मुलाची अंघोळ व्हायच्या आत.
तुमचा मुलगा अंघोळीला जाण्याच्या अगोदर 3 महिने 10 दिवस हा प्रयोग करायचा. शिवपिंड आहे अशी, इकडे पाणी वाहतं ना, पाणी इथे घातल्यानंतर असं पाणी जातं खाली. पूजा करताना इकडे बसायचं उत्तर दिशेला. ही शिवपिंड आहे असं गृहीत धरा. इथे बसा आणि तोंड इकडे ठेवा. उत्तर दिशेला गंगेकडे आपलं तोंड असलं पाहिजे. इथे बसून अगोदर आता इथं शिवलिंग आहे, इथं पाणी खाली जातं असं. मग ही जी उजवी कड आहे याला गणपती बाप्पांचं स्थान म्हणतात. तर इथे अगोदर पाणी घाला. इकडची कड जी आहे तिथे कार्तिक स्वामीचं स्थान आहे, नंतर इथे पाणी घाला. या दोन्ही कडांच्या मध्ये जी जागा आहे तिथे अशोक सुंदरी महादेवाची सगळ्यात लहान मुलगी, तिथे पाणी घाला. मग ही जी पार्वतीची कठडी आहे या पार्वतीच्या कठडीला पाणी घाला आणि सगळ्या शेवटी वरती शिवलिंगावर पाणी घाला. आणि हे पाणी घालत असताना अवधूतेश्वर महादेव असं नाव घ्यायचं. अवधूतेश्वर भगवान की जय असं म्हणायचं. अवधूतेश्वर महादेव की जय असं म्हणा आणि असं म्हणून महादेवाला पाणी घाला. पण हे पाणी घातल्यानंतर इथं जिथून पाणी खाली येतं ना तिथे एखादी वाटी वगैरे लावा, त्याच्यात थोडंसं पाणी घ्या. ते पाणी घेऊन घरी या आणि तुमचा मुलगा आंघोळ करतो त्या बकेटमध्ये ते टाकून द्या. 3 महिने 10 दिवस हा प्रयोग आपण करायचा आहे. नक्कीच भगवान भोलेनाथाची जर तुमच्यावर कृपा झाली आणि तुमच्या जर सेवेचा देवानं स्वीकार केला तर किती उन्हाळ पोरगा असू द्या ते शांत होईल. हा शिवमहापुराणमध्ये सांगितलेला उपाय आहे आणि हे करावं लागेल आपल्याला. हे सांगून काही मला अंधश्रद्धेला बळ द्यायचं नाही. अंधश्रद्धा काय असते? कोंबडे कापा, बकरे कापा, ती अंधश्रद्धा आहे. आता पूजा केल्यानंतर आपल्या मनात प्रसन्नता निर्माण होते की नाही? त्याला काही कोंबडे बकरे कापायचे का आपल्याला कुठे जाऊन? नाही. कोंबडे बकरे असला काही भाग नाहीये हा. फक्त तिथे आपल्याला पूजा करायची की जी आपल्या परंपरेनं वाडवडिलांनी पण केलेली आहे. आपले वाडवडील करतात. हा, फक्त महिलांनी अडचणीच्या काळामध्ये, मासिक धर्माच्या काळात 7 दिवस महादेवाच्या मंदिरात जायचं नाही. ते 7 दिवस, 5 पण नाही, 7 दिवस त्या काळामध्ये जायचंच नाही मंदिरामध्ये. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही जा, पुन्हा करा. महादेवाला पाणी घाला. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र लक्षात राहिला तर ठीक, नाही लक्षात राहिला तर ओम नमः शिवाय तर सोपा मंत्र आहे. ओम नमः शिवाय म्हणू शकता. पण मुलातला अवखळपणा जर कमी करायचा असेल तर अवधूतेश्वर महादेव की जय, अवधूतेश्वर महादेव या देवाचं नाव घ्यायचं. पाणी घाला. ते थोडंसं कटोऱ्यामध्ये पकडा आणि ते पाणी तुमच्या लेकराला ज्या बकेटमध्ये त्यांना आंघोळीचं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यात त्याला नकळत टाकून द्या. सांगायची पण काही गरज नाही, नकळत टाका. त्याच्यातला अवखळपणा हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. विश्वास ठेवा. कारण आपलं सगळं आध्यात्मिक क्षेत्र कशावर अवलंबून आहे? श्रद्धेवर अवलंबून आहे. इथे श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी पाहिजेत, तेव्हाच आपल्या जीवनातल्या अडचणी संपत असतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. दशरथजीला वाटतंय माझ्या लेकरानं माझं ऐकू नये, पण राम भगवान निघाले. आईला सांगू म्हणून आईकडे आले. आई गंध अक्षदा फुलांचं ताट घेऊन देवाची मंगल आरती करण्यासाठी निघाली होती. तेवढ्यात राम दिसले. राघवा, अजून तुमचं आवरलं नाही? भगवान मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार आईला म्हणतात, मा आवरतो मी, पण मला खरंच आवरायचं, खूप मोठी मला तयारी करायची आहे, पण जरा मला थोडा वेळ दे. लेकरा, आज कसलाच वेळ नाही, पटकन आवरून घे बरं. राज्याभिषेकाची गडबड आहे, वेळ कमी राहिलाय. आई मला अगोदर आशीर्वाद दे. बेटा, माझा आशीर्वाद अखंड तुझ्या सोबत आहे. आई अखंड आहे ग, पण 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. राघवा, 14 वर्षाची गोष्ट का करता?
का बरं? आई ऐक माझं, राज आज्ञेनुसार मला अयोध्येची गादी नाही 14 वर्षाचा वनवास मिळाला. माझ्या दादांनो, हे रामायण ऐकायला एवढं सोपं वाटतं, पण हे रामायण ऐकत असताना मी दादेगावमध्ये राम मंदिरात बसलो ह्या भाव मनात ठेवायचाच नाही. तुम्ही असं स्वतःच्या मनाला भासवा ना की त्या अयोध्येत तुम्ही आहात आणि तुमच्या समोर हा सगळा प्रकार चाललाय. तुमच्या नक्कीच पोटात तुटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तिथे आहात, तुमच्या समोर एक लेकरू आपल्या आईला म्हणता, आई मला वनवास मिळाला ग, मला गादी नाही भेटली, आणि हे ऐकायला तुम्ही तिथे आहात. असं चित्र डोळ्यासमोर उभं करा, डोळे पाणावतील तुमचे. आई म्हणते, बाळा माझी चेष्टा करतोस का तू? नाही मा, मी चेष्टा करत नाही, मी खरं सांगतोय की मला अयोध्येची राजगादी नाही, वनवास मिळाला. वनवास शब्द कानावर पडला, हातातली पूजेची थाळी धडामकन जमिनीवर पडली आणि माई कौशल्या म्हणते, राघवा तू वनवासाला जायचं नाही. कोण म्हणते तुझ्यासाठी वनवास? कुणी काढलं हे वनवासाचं खूळ? काय केलंस तू असा गुन्हा की तुला वनवासाला पाठवायचं? काय कारण आहे? मला कारण पाहायची नाहीत राघवा, पण तू वनवासाला जायचं नाही. काय अवस्था झाली असेल त्या आईची विचार करा. ती आई म्हणते, राघवा नको रे नको रे नको रे जाऊ राम राया, 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 मला सोडून जाऊ नका, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. लेकरा, नवस सायासन मिळवलंय मी तुम्हाला. शतनवसान येऊनी पोटी सुख विलीस का दुःखासाठी. शतनवसान येऊनी पोटी सुख विलीस का दुःखासाठी. प्राण मागतो निरोप रडते रडू लागली. बाई कौशल्या अंबरडा फोडून रडते. लेकरा, जगातली कुठली माय आपल्या काजाच्या तुकड्याला वनवासाला जायला सांगते? माझ्या ताईनो, प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा करा. तुमचं तुमच्या लेकरावर किती प्रेम असतं. आणि कुणी जर म्हणत असेल, तुमच्या सवतीनं सांगितलं तुझ्या लेकराला वनवासाला पाठव, तुम्ही म्हणताल काय तुमच्या लेकराला जा वनवासाला म्हणून? असं म्हणू शकत नाही. माई कौशल्या रडू लागली. किती रडली असेल ती माई, विचार करा. पूर्वी महिलांना तर असं सगळ्यांच्या समोर येऊन बोलण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नव्हतं. राघवाला हृदयाला कवटाळलं, डोक्यावर हात फिरवायला लागली. गोंजारते ती माय. आणि त्या माईनं सांगितलं, लेकरा तुला वनवासाला जायचं तर एकच काम कर,
एकच कर, तुझ्या करी दे मरणाचा मजसी, हो राजावा हो वनवासी। रामा तुझ्या हाताने मला मरण दे आणि मग तुला राजा व्हायचं तर हो, नाही तर वनवासी हो। कारण तुझी आई कौशल्या तुझ्याशिवाय जगू शकत नाही राघवा। तू माझा प्राण आहेस, तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस लेकरा। तुला मी वनवासाला जा असं कसं म्हणेल ना लेकरा। तू मला सोडून वनवासाला जायचं नाही। 9 सायासाने मिळवलंय मी तुला रामा, तुला वनवासाला कसं पाठवू? नाही राघव, तू मला सोडून वनवासाला जायचं नाही। कौशल्यमाई खूप रडते माझ्या ताई दादांना, खूप रडते। खरं सांगा माझ्या माऊल्यांनो, कुणाची लेकरं मुंबईला पुण्याला शिकायला असतात? खरं सांगा मला, तुमचं लेकरू शिक्षणासाठीच सगळी व्यवस्था आहे, त्याची सगळी व्यवस्था, तुम्ही काही कमी पडू देत नाही त्याला। मुंबईला पुण्याला शिकायला, पण खरं सांगा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी तुमचं लेकरू घरी नाही, पुरणपोळी गोड लागल का हो तुम्हाला? तुम्हाला तुमचं लेकरू आठवलं, प्रत्येक घासाला तुमच्या लेकराची तुम्हाला आठवण येईल। सगळं आहे हो, पण माझं लेकरू तिकडे शिकायला आहे ना, मला पुरणाची पोळी गोड लागत नाही। खूप प्रेम असतं आपल्या आईचं आपल्या लेकरावर। खूप रडते कौशल्याबाई। नाही राघवा, तुम्ही मला सोडून जायचं नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी रामा। तुला माहिती नाही लेकरा, 9 महिने 9 दिवस तुला मी माझ्या पोटात वाढवलंय, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय। ते माझं लेकरू मी वनवासाला कसं पाठवणार? नाही जाऊ देणार रामा। तुमच्यावरची मी राजाला भीक मागते, हे राज्य नको, ही अयोध्या नको, पण माझ्या रामाला वनवास का ते मला विचारू द्या। आई, तुमचं तुमच्या लेकरावर प्रेम आहे, माझं आईवर नाही का? आहे राघव। मा, तुम्ही विचारायला जाणार, तुमच्या डोळ्यातले अश्रू आणि अंतकरणातलं प्रेम पाहून जर बाबांनी निर्णय बदलला तर तुम्ही बाबांच्या काळात आपल्या रघुवंशाच्या परंपरेला मोडणार का? आई, विसरलात तुम्ही? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय। प्राण जाईल पण वचन भंग होणार नाही, ही आपली रघुवंशाची परंपरा आहे मा। तुम्ही विसरलात कशा? या परंपरेतल्या लोकांना प्राणाही पेक्षा परंपरा प्रिय आहे। तुम्ही मला म्हणता वनवासाला जायचं नाही? रामा, चिचुंद्री सारखी अवस्था झाली माझी। साप जेव्हा चिचुंद्रीला गिळतो ना, तेव्हा सापाला कळतं ही चिचुंद्री, टाकून द्यावं तर साप आंधळा होतो, गिळावं तर पोट फुगून मरतो। तशी अवस्था झाली रा मामाची। जा म्हणावं तर आईचं प्रेम आडवं येतं, नको म्हणावं तर परंपरा आडवी येते। दगडासारखी झाली मै कौशल्य। सांडलेली फुलं, गंध अक्षता जमा केलं त्या माऊलीनं आणि पंचमहाभूतांची प्रार्थना करायला लागली। सूर्यनारायणाला प्रार्थना करते, भगवंता माझं लेकरू वनात विहार करणारे, वनामध्ये फिरणारे, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या लेकराला होऊ देऊ नको। माझ्या ताईंनो, जरा आठवून सांगा मला, आपण सगळे शेतकरी आहोत। चैत्र महिन्यातलं कडक ऊन, त्या उन्हामध्ये तुम्ही बिना फॅन, बिना एसी, बिना हवेचे राहताल का? होतंय सहन ऊन? मग रामाला वनवासाला जाताना काही या व्यवस्था थोड्याच होत्या? बरं, एक दिवस नाही, 14 वर्ष उन्हात फिरायचंय। कुठं झाडाची सावली मिळल, कुठं न मिळल। भर पाऊस आला तर भर पावसात माणूस रात्रंदिवस उभा असतो। राम ज्या वाटेवर जाणार आहे त्या वाटेवर काय झोपड्यांची व्यवस्था थोडीच होती?
थंड थंडीतली हवा लागली तर माणूस अंगावर स्वेटर घालतो, पण रामाची तशी काय व्यवस्था होती? माई कौशल्याची अवस्था बिकट झाली. तिनं सूर्याला प्रार्थना केली, सूर्यवंशी दिनकरा तापून गोरे भास्करा. हे सूर्यनारायणा, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या लेकराला होऊ देऊ नको. धरणी आईची प्रार्थना केली, हे धरणी माता, तुझ्या पोटात उगवणारे काटे खडे माझ्या लेकराला टोचू देऊ नको. धरणी माते माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. माझ्या लेकराला सांभाळ. चुलीतली राख घेतली, देवा समोर ठेवली, ती अंगारा बनली. चुलीत जोपर्यंत असते तोपर्यंत ती राख असते, देवाच्या समोर ठेवली की ती अंगारा होते. डब्यात आहे तोपर्यंत ती साखर आहे, देवासमोर ठेवली की ती प्रसाद होत असते. चुलीतली राख देव घरासमोर ठेवली, उचलली रामाच्या कपाळाला लावली. राघवा, तुला जाई म्हणणार नाही, नकोही म्हणणार नाही, पण आज ही बाई कौशल्या तुझ्या नामाचा टाहो फोडत राहील. राघवा, माई कौशल्या रडत होती, कंबरडा फोडत होती आणि एकच म्हणत होती, कसा मला टाकून गेला, 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 कसा. कौशल्या रडत होती, कसा मला टाकून गेला राम राम राम
राम, माई कौशल्या, माझ्या ताई दादांनो, माझ्या आईंनो ऐका, राम वनवासाला गेल्यापासून माई कौशल्याने केसांना कंगवा लावला नाही, आरशात तोंड पाहिलं नाही. किती वर्ष? 14 वर्ष. तिच्या जिभेला चव कळाली नाही, ती खाते काय. अंगावरचं वस्त्र, अयोध्येची राणी आहे ती, पण अंगावरचा कपडा मळाला फाटला याचं भान तिला नाही. फक्त रडते. राम तिथून बाहेर पडले. लक्ष्मणजी आले. लक्ष्मणजी म्हणजे आगीचा गोळा आहे, रागीट आहे लक्ष्मणजी. दादा, काय लक्ष्मणा, काय ऐकलंय ते खरं आहे का? काय? मला असं कळालंय की तुम्हाला वनवासन भरताला गादी. हो लक्ष्मणा, हे चालणार नाही, रक्ताचे पाठ वाहतील. लखन शांत हो. काय शांत हो? शांत हो लेकरा. लखन, रक्ताचे पाठ कुणाचे वाहायचे? आपल्या वडिलांचे, आपल्या आईचे का आपल्या भावाचे? लक्ष्मणा, माझा भरत गादीवर बसला, मला आनंद आहे, आणि आपल्या वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करणं त्यात मला आनंद आहे. मी वचन पूर्ण करणार आहे. तू रागावू नको. दादा, म्हणजे तुम्ही अयोध्येत राहणार नाही? नाही लखन, मी वनवासाला जाणार आहे. नाही राहणार? नाही राहणार. मग हा लक्ष्मण सुद्धा जिवंत राहणार नाही. लक्ष्मणा, जरा रागाला आवर घाला. जिवंत राहणार नाही ही भाषा योग्य नाही आपल्यासाठी. आपण चांगल्या संस्कारातली लेकरं आहोत, आपण असं बोलायचं नाही. ठीक आहे, मग हा लक्ष्मण अयोध्येत राहणार नाही, तुमच्या सोबत येणार. हा माझ्या सोबत आहे, पण जिवंत राहणार नाही अशी भाषा बोलायची नाही लेकरा. ठीक आहे दादा, मला तुमच्या सोबत येऊ द्या. चल लखन, पण आईची परवानगी घेऊन ये. विचार करा, राम लक्ष्मण हे किती आज्ञेतली लेकरं आहेत. माय बापाच्या शब्दाला किती मान देतात. आपलं कधी न कड्याला जाऊन चक्कर मारून येतं माहित सुद्धा होत नाही आपल्याला. कुठे गेला होता म्हणे? कड्याला गेलो होतो. ते पण तोंडाने नाही सांगितलं, तिकडून फोन आला, पण इकडे ढाब्यावर बसलंय, कार्ट कुणाचं आहे काय नसतं, मग कळतं इकडं. पण ही लेकरा राम लखन, राम काय शिकवतात आपल्या भावाला? जा, आईची आज्ञा घेऊन ये. लक्ष्मणजी आले, आईच्या चरणाला हात लावले. आई, वनवासाला जाऊ का? सुमित्रा माई रडू लागली ढसाढसा. आई, मी वनवासाला जाणार, तुला वाईट वाटते म्हणून रडते का तू? नाही लेकरा. मग का रडते? लक्ष्मणा, तू जर मला न विचारता निघून गेला असताना तर स्वाभिमानाने या सुमित्रेनं साऱ्या जगाला सांगितलं असतं की माझं लेकरू भावाच्या सेवेसाठी, बंधुप्रेमाचा आदर्श जगाला दाखवण्यासाठी आईला न विचारता वनवासाला निघून गेलं असतं. निघून गेलं हे मी गर्वानं लोकांना सांगितलं असतं. पण लेकरा, तू आलायच मला विचारायला तर काही हरकत नाही. आता ऐक माझं, दादा सोबत वनवासाला जा, दादाची काळजी घे, पण दादाची काळजी घेत असताना स्वप्नातही ईर्ष्या येऊ देऊ नको. स्वप्नातही. काय म्हणावं या लेकरानं लक्ष्मणानं? आई, स्वप्न कधी पडतं ग? आईनं सांगितलं, बेटा, जर पोटभर जेवण केलं की माणसाला झोप येते, आणि झोप आली की स्वप्न पडतं, आणि स्वप्नात ईर्ष्या येण्याची शक्यता आहे. लक्ष्मणजीनं आईच्या चरणावर हात टेकवले. मा, हा तुझा लक्ष्मण, तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, हा लक्ष्मण 14 वर्ष अन्नच खाणार नाही. 14 वर्ष अन्न खाणार नाही. आई, हा लक्ष्मण 14 वर्ष झोपणारच नाही. मला सांगा, अन्न आणि झोपेविना माणसं जिवंत राहतील? तुम्हाला जर 14 दिवस जेवण दिलं नाही, 14 वर्ष तुम्हाला झोपू दिलं नाही, तर 15व्या दिवशी तुमची हालत काय होईल याचा विचार करा. पण लक्ष्मणजी शपथ घेतात, मा 14 वर्ष. बोलणं एवढा लहान आकडा नाही. हा अन्नच खाणार नाही आई, आणि 14 वर्ष झोपणार नाही. आई, अन्नच खाल्लं नाही तर मला झोपच येणार नाही.
पोटात अन्न नसेल तर झोप येते का? एकादशीच्या दिवशी जागरण का होतं लोकांकडनं, का भजन होतं? तर त्या दिवशी पोटाला अन्न नसतं, फलाहार अल्पाहार असतो, म्हणून रात्रभर लोक भजन करू शकतात. म्हणून एकादशीला उपवास आणि उपवासानंतर भजन. आई 14 वर्ष अन्न खाणार नाही, अन्न खाल्लंच नाही तर मला झोप येणार नाही, आणि झोपलोच नाही तर स्वप्नच पडणार नाही, आणि स्वप्नच पडलं नाही तर ईर्ष्याच येणार नाही. मा, हा तुझा लक्ष्मण तुझ्या चरणाची शपथ नाही. माझ्या ताई दादांनो, त्रेतायुगातला एक भाऊ भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करतो, आणि कलियुगातला भाऊ जेवणाऱ्या भावाच्या ताटात विष कालवतो आणि झोपलेल्या भावाच्या डोक्यात धोंडा घालतो. हा कलियुगातला भाव आहे. काय शिकवतंय रामायण आपल्याला? आदर्श घ्या रामचरित्राचा, तर लक्ष्मणजीच्या प्रेमाचा, लक्ष्मणजीच्या त्यागाचा. एका भावानं भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग केला आणि बंधुप्रेम जगाला दाखवलं, आणि ती भावाची जोडी अजरामर झाली. आज प्रत्येक राम मंदिरामध्ये लक्ष्मणजी सोबत आहेत. नाही तर कुठल्याच भावाचं काहीच कारण नाही देवाच्या मंदिरामध्ये, त्या देवाचा भाव असण्याचं कुठलंच काही कारण नाही. पण लक्ष्मणजी भावाच्या सोबत आहेत राम मंदिरामध्ये. आपल्या इथे राम पंचायत नाही, लक्ष्मणजी सोबत आहे. एका भावानं भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग केला. याच्या पुढे ऐका, लक्ष्मणजीनं अन्न आणि झोपेचा त्याग केला, त्याच्या पाठीमागे आणखी एक कारण आहे. रामायणामध्ये रावण मारणं एवढं कठीण नाही, पण रावणाचा मुलगा इंद्रजित मारणं सोपं नाही. कारण त्या इंद्रजिताला असं वरदान होतं की त्या इंद्रजिताला अशाच पुरुषाच्या हातानं मृत्यू येईल की ज्यानं 14 वर्ष अन्न खाल्लं नाही, ज्यानं 14 वर्ष झोपलं नाही, आणि जो 14 वर्ष ज्यानं स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, अशा पुरुषाच्या हातानं इंद्रजिताला मृत्यू येणार. आणि ही अट काही साधी नाही आहे. कारण त्या इंद्रजिताला माहिती होतं अन्नाविना माणूस जिवंत राहू शकत नाही, झोपेविना माणूस जिवंत राहू शकत नाही, आणि 14 वर्ष स्त्रीचं तोंडच पाहिलं नाही असं घडू शकत नाही. आता रस्त्यानं चालताना माणसं नीट चालत नाही, इकडं पहा तिकडं पहा, गपकन खड्ड्यात जातो थोबाड फोडून घेतो. रस्त्यानं चालताना आपण नीट चालत नाहीत. आणि लक्ष्मणजीनं 14 वर्ष स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, हे कसं शक्य आहे? सीतामाई तर सोबतच होत्या, पण जेव्हा चोरलेली सीतामाईची जी आभूषणं वानरांनी दाखवली ना रामाला ऋषमुख पर्वतावर, रामराया ते अलंकार पाहून रडायला लागले. लक्ष्मणा, हे माझ्या सीतेचे अलंकार आहेत. लक्ष्मण म्हणतात, दादा मला माफ करा, मी याच्यातला एक पण अलंकार ओळखू शकत नाही. म्हणे कसं काय? भैया, मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा. जेव्हा कधी सीतामाईकडे पाहिलंय तेव्हा मी सीतामाईची फक्त पावलं पाहिलेत. हां, मी पायातली पैंजण ओळखल, पण कानातली कुंडनं हातातली कंकणं मी ओळखू शकत नाही. कारण आईच्या तोंडाकडे मी कधी पाहिलंच नाही. किती तयारी आहे दादा, मला सांगा. प्रत्येक पुरुषानं आपली पत्नी सोडता इतर सर्व स्त्रिया आपली आई आहे, आपली बहीण आहे, ही जर भावना लक्ष्मणजी सारखी पवित्र भावना जर प्रत्येक भारतातल्या पुरुषाच्या मनात निर्माण झाली तर भारतासारख्या पवित्र देशामध्ये वाईट घटना घडतील का? नाही घडणार. मग रामचरित्र शिकवता काय? अरे तुम्ही रत्नाची खाण आहात, भारतातली लोक तुम्ही खूप रत्नाची खाण आहात, तुमच्याकडे खूप मोठं संस्कृतीचं भांडार भरलेलं आहे, तुम्ही खरे श्रीमंत आहात. एक वैचारिक श्रीमंती, एक आचारसंहिता, जगण्याचं संस्कृतीचं खूप मोठं धन, संस्काराचं धन भारतीय लोकांकडे, इतर देशामध्ये नाही येते, आपल्या भारतीय लोकांमध्ये आहे. राम आपल्या भारताचा चेहरा आहे. रामाचा चरित्र म्हणजे देशाची संस्कृती शिकवणारा मुखवटा आहे. हा देश कसा आहे हे कशावरून ओळखतात? रामाच्या चरित्रावरून, की एवढा चांगला हा देश आहे, या देशामध्ये रामासारखे आदर्श पुत्र आहेत. मग त्या रामरायाच्या चरित्रातले सगळे गुण जर भारतातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना आपल्या आचरणात आणण्याचा जर प्रयत्न केला
तर पेपरमध्ये घाणेरड्या बातम्या येणारच नाहीत. कुणी कुणावर अत्याचार केला आणि कुणी कुणावर अन्याय केला, कुणी याच्याकडे छेडछाड केली, कुणी याच्याकडे असं केलं, मुलींना असं छेडछाड झाली, या गोष्टी घडणारच नाहीत. नीतिमूल्यांची शिकवण देणारं रामायण आहे. राम म्हणजे जीवनाची आचारसंहिता आहे. लक्ष्मणजी म्हणतात, दादा मला माफ करा, मी जेव्हा कधी पाहिलंय तेव्हा वहिनींच्या चरणाकडे पाहिलंय. मी कधीच वहिनीचा चेहरा पाहिला नाही, चरण पाहिले, चेहरा पाहिला नाही. मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा. मी पायातली पैंजण ओळखेल पण कानातली कर्णफुलं ओळखू शकत नाही. लक्ष्मणजीनं 14 वर्ष हे व्रत सांभाळलंय. लक्ष्मणजी 14 वर्ष झोपले नाही का? झोपलेच नाहीत लक्ष्मणजी 14 वर्ष. पण त्यांची झोप कुठे? तर ती झोप उर्मिलेकडे गेली. उर्मिला 14 वर्ष झोपूनच होती, ती जागी नव्हतीच, झोपूनच राहिली. ती उठलीच नाही. पती जे वनवासाला गेला ती तशी झोपूनच होती. सगळी निद्रा आपल्या पत्नीकडे पाठवली होती. एक पतिव्रता स्त्री पतीचा चेहरा पाहिल्या विना जिवंत राहू शकत नाही. ती पाहिल तर फक्त पतीचं तोंड पाहिल, इतर परपुरुषाचा चेहरा ती पाहू शकत नाही. ती अखंड झोपून राहिली. लक्ष्मणजी वनवासाला जाण्यासाठी निघाले. राम आले. आपण आता एकटे नाही, आपलं लग्न झालंय, आपण चतुर्भुज आहोत. आपल्या पत्नीला किमान निरोप देणं हे आपलं कर्तव्य आहे. राम आले. जानकी मातेचं सजन सवर्ण चालू होतं, शृंगार केलेला होता. तेवढ्यात राम आल्यानंतर दास्या बाजूला गेल्या. जानकी, हा स्वामी मला बोला ना. जानकी, मी राज आज्ञेनुसार 14 वर्षाच्या वनवासाला निघालोय. मी अयोध्येत आता राहणार नाही. माझ्या पाठीमागे माझ्या तिन्ही माता, रामाचे शब्द पहा, तिन्ही माता जिनं वनवासाला पाठवले ती सुद्धा, माझ्या तिन्ही माता, माझे वडील, पूर्ण अयोध्या नगर, या सगळ्यांची काळजी तुला घ्यायची. जानकी, काय रामाचं मन स्फटिकासारखं पवित्र आहे हो, किती निर्मळ आहेत राम. ज्या आईनं वनवासाला पाठवलं तिचं नाव तरी घेईल का कोणी? पण राम म्हणतात, माझ्या तिन्ही माता, माझे वडील, पूर्ण अयोध्या नगर, या सगळ्यांची काळजी तुला घ्यायची. जानकी, जानकी माता म्हणतात, स्वामी मी एक बोलू का? बोल ना जानकी. आता जर बोलली नाही तर 14 वर्ष तुला बोलायला मिळणार नाही ग, बोल. स्वामी, मी असं ऐकलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे की जय. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे की जय. स्वामी, एकच सांगायचं मला, जिथे राम तिथे सीता, सीता रामाला सोडून राहू शकत नाही. स्वामी, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घे
या अयोध्या नगरीमध्ये मी कुणासाठी राहू? मला माफ करा. पतीच्या शब्दाचं ताडण करणं हा पतिव्रता नारीचा धर्म नाही. पण मला माफ करा. माझ्यासाठी माझे पती सर्वस्व आहे. जानकी राजकुमारी आहेस, राजाची मुलगी आहेस. वनात फिरणं म्हणजे मखमल वरून चालणं एवढं सोपं नाही ग. स्वामी, एका पतिव्रता नारीसाठी तिचे पती सगळं काही आहे. पतीच छाया, पतीच भूषण, पती चरणाचे अखंड पूजन. पतीच छाया, पतीच भूषण, पती चरणाचे अखंड पूजन. स्वामी, त्या माझ्या सेवेमध्ये तुम्ही मला अंतराय निर्माण करू नका ही माझी विनंती आहे. पतीच छाया, पतीच भूषण, पती चरणाचे अखंड पूजन. हे आर्यांच नारी जीवन अंतरायका त्यात आणिता. जेथे राघव तेथे सीता, राघव तेथे सीता, जेथे स्वामी, या अयोध्या नगरीमध्ये पती विना मी कशी राहू? हे वैभव मला नकोय स्वामी. कोणासाठी सदनी राहू? का विरहाच्या उन्हात राहू? का भरतावर छत्रे पाहू? दास्य करू का कारण नसता? जेथे राघव तेथे सीता. माझ्या ताईंनो, उगीच जगामध्ये सीता मातेचं चरित्र आदर्श नाही बरं. राजाची मुलगी होती ती. आपल्या माहेरात 3 फुटके पत्रे आणि 1 मोडकी बकरी. तरी पण आपण सासरच्या लोकांना धमक्या देतो.